गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. कुठं कुठं सकाळ 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 पाऊस येतोय. आमच्या घरी इथं म्हणजे उठल्यापासूनच झिमझिम चालू आहे. पाऊस काय बंद नाही. त्या काय तिकडं कुठं चालल्यात काय माहिती, काय नाही चालल्यात का काय राग भरली आहे आणि राग टाकाय चालल्यात वांग्याला. तो का मला मी लांबून दाखवते कशा टाकते. दिसलं? मिरची वांगी लावल्यात ना, नवीन नवीन वांगी लावलेली आणि त्या वांग्यांना आता चांगली फुलकली लागली. मी अजून तुम्हाला फिरून दाखवलं नाही, पण दाखवीन. चाललंय त्यांचं टाकायचं, रोज टाकतात चुलीतली राग भरून. स्वयंपाकाची तयारी चालली. 9 वाजल्यात. बापू गेले दूध घालायला. दारी काढली, दूध म्हणलं आधी बापूंला दूध घालायला द्यावं. पाऊस जरी येत असला तरी गुरांचं ह्यांचं आवरावं लागतंय की. तरी अजून ऊस तोडायचा राहिलाय. मटकीची भाजी करायची. सगळं काढलंय साहित्य. बघा, मोड आलेली मटकी, कांदा चिरलाय, लाकूड आणलंय बाहेरचं, चुलीत पेटाय घातलंय. छान असं आता सगळं काढून घेतलं होतं साहित्य. कांदा ही चिरून चूल पेटवायची राहिली होती. मटकीची भाजी करा म्हणलं. दूध आपलं ओरिजिनल घरचं, किती पण ही करा, काहीच अडचण नाही. चला आता गेलं तिकडं, तर जाऊ द्या. कपडे धुवावत म्हणलं. ती झिमझिम पण वाळतेली. पोरांची कपडे नाही ती. पोरांना किती वेळा म्हणले कपडे मोठी जीन्सची घालत जाऊ नका, जीन्सच्या पॅन्टी वाळत नाहीत, पण पोरं काय ऐकत नाही. ती पाऊस काय बंद नाही. झालं वय सगळं खाऊन कांड्या. आता चराई जर बांधायचं म्हटलं तर आता चिकचिकीचं चराई यायचं नाही. मग आता हिला ऊस तोडायचा आहे अजून. तिथं मुळी तशीच आहे. ती एक मुळी तोडून मग तिला खाया टाकायचं होतं. ती टाकलं होतं घामेल्यात. एक घामेलं होत्या कांड्या, त्या टाकल्या तिला. म्हटलं तेवढंच वरडायची नाही. नाहीतर उठल्यापासून जी वराटे धार काढल्यापासून तिला वाटलं लगेच नेऊन बांधावं. पण बांधायचं झालं खरं, पण ती खाता येत नाही ना. सगळं दैवार असतं ना त्या गवताव ह्याच्यावर. वरनं पण टिप 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 टिपका पडतो, खालून त्याच्यावर दैवार. मग खाता येत नाही. म्हणून चला आता तिथलाच ती काढलेला गिनीगोलच खुरपून काढलेला ते आणायचा. इथं पण असा लावलेला आहे कडकडनी टाकीच्या गिनीगोल. तो पण मोठा झालाय, त्यांच्यासाठीच लावलेला आहे. कसं असल्या नसल्या वेळेस जास्त कमी पाऊस आला तर लागतं ना. आणि हे घराच्या भोवतालचं आमचं हे वातावरण, किती झाडून काढलं तरी लिंबोळ्या काय पडायच्या राहिना. त्याच राहिल्यात अजून थोड्याशा त्या लिंबाच्या झाडाला, त्या पडत्यातच. वारं सुटले. झाडाची फुलं ही सगळी पडून गेली. झाडाला फुलं ही काय सुद्धा नाही. वारं आणि पाऊस, वारं आणि पाऊस, त्याच्यामुळे सारी फुलं ही पडल्यात. कुठंतरी एखादी आल्यात, सारी फी होऊन गेल्या. ते सकाळ सकाळ म्हणलं चला काय काय चाललंय, कुठं कुठं पाऊस आहे तुम्ही सांगा सगळ्यांनी कमेंट करून. आले का आत्या कपडे निर्म्यात घालायचे, काय म्हणतात बघू. बारीक पाऊस पडतोय. दिसतंय तुम्हाला पाऊस पडलेला बारीक बारीक. दार उघडं राहिलं, आत्या आल्याच नाही तर कुत्रं शिरल्या अवघड होईल. कुत्री नाही दारात, शक्यतो घरात जात नाही ती. पण आपलं लावलेलं बरं असतं. वांगी हुडकते ते. मटकीची भाजी करायची, वांगी कशाला हुडकते त्या काय अजून तुम्हाला दाखवूनच तिचं. वांगी न्यायची होती, नाही तिकडे लागली अजून, ह्यालाच लागली होती. हा ती काढून टाकली की. मग एवढीच लय झाली. चला बस झाली. नाही दिसत एक पण. आता गेल्या वर्षीची फुटली ती अशी मस्त. आणि त्या दिवशी लावलेली ही बारकी अजून आताशी आले ती. राहू द्या, काय करते ही टोमॅटो. आणि ही पालकाची भाजी उगावली छोटी. गवारीच्या शेंगा, म्हणजे शेंगा नाहीत आल्या पण
येतील त्याच्यावर औषध गेलंय बापूकडून त्या दिवशी मारताना. कोथिंबीर पण उगवली अशी, ह्या मिरच्या. चला तिथं भोपळ्याचा एक वेल आलाय, नाही दोडक्याचा, भेंडी आणि ही पालक, टोमॅटो. जरा बाई आता लय बिल झाले, काम राखलं पाहिजे. ह्या झाडातनं तेवढा पाऊस लागत नाही करंजाच्या. इथली एवढी जागा भिजतच नाही, कोरडीच असते, ह्याच्यातून पाणीच येत नाही आतमध्ये. बाकीचीकडे सगळं ओलले, तेवढं बंद आहे. चला लाईट बंद करायची, चालूच आहे.